आणि त्या श्रीमद भागवत कथेमधील आजचा तृतीय दिवस भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री संत देवीदास महाराजांच्या कुशीत बसून महाराजांना आवडणारा भक्तीचा प्रयोग आपण सगळेजण करत आहोत। संतांच्या आवडीचा विषय म्हणजे भगवत चर्चा आहे। एक देवाच्या चर्चेच्या व्यतिरिक्त साधूला काही आवडत नसतं, म्हणून आपलं अहोभाग्य आहे की महाराजांच्या कुशीत बसून आपल्याला महाराजांना जे आवडतं तेच आपल्याला करण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय। श्रीमद भागवत जीवनामध्ये मृत्यूची भीती घालवते। प्रत्येकाला ज्याची भीती आहे ती म्हणजे एकमेव भीती म्हणजे मृत्यूची, आणि ती भीती घालवण्याची ताकद जर कुठल्या साधनामध्ये आहे तर ते श्रीमद भागवतात आहे। कालव्याल मुखत्रास मुखग्रास त्रास निर्नाश हेतवेत श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम कलौकीरेण भाषितम श्रीमद भागवतम शास्त्रम। कलियुगाच्या या कलुषित प्राण्यांसाठी जर मुक्तीचं साधन कुठलं असेल तर ते श्रीमद भागवत आहे। भागवत म्हणजे काय? जे सगळ्यांचं भागवतं ते भागवत। सोपी वाक्य, जे सगळ्यांचं भागवतं ते भागवत। ऐकणाऱ्यांचं भागवतं, सांगणाऱ्यांचं भागवतं, मंडपावाल्याचं भागवतं, सगळ्यांचं भागवतं। का नाही भागवत? सगळ्यांचं। इथे आल्यानंतर प्रसादाची दोन्ही टाइम व्यवस्था भागवलं ना त्याने। एरवी जर आपण कुठे गेलो तर 4 पाहुणे आल्यानंतरही लोक नाश्ता करूनच पाठवून देतात। हल्ली आता जेवणाची पद्धत बंदच होत आली, पण इथे सकाळी 9:30ला जे स्वयंपाक जेवण सुरू होतं तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत अन्नदान सुरू असतं। 1 वाजेपर्यंत अन्नदान सुरू असतं। ते बिचारे कार्यकर्ते 2-2, 3-3 वाजेला झोपतात, पण प्रत्येकाच्या पोटात अन्न गेलं पाहिजे ही त्यांची दक्षता असते। आणि म्हणून जीवनामध्ये सर्वस्व देणारा जर कुठला ग्रंथ असेल तर तो भागवत ग्रंथ आहे। भगवतम प्रोक्तम इति भागवतम। भगवंताच्या मुखातून भगवंताच्या भक्ताचं चरित्र गान केल्या गेलेलं आहे, तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे। जीवन मुक्तीचा अनुभव जिवंतपणे करून देणारा ग्रंथ जर कुठला असेल तर तो श्रीमद भागवत आहे। म्हणून अलौकिक ग्रंथाचा आपण सगळेजण श्रवण करतोय। काल आपण गोकर्ण गीता श्रवण करत होतो, त्याच्यामधील 2रा श्लोक आपला चालला होता। तुम्ही कुठे जरी गेलात तरी मी कुठेच जात नाही। देहेस्तिमौस रुधिरे अभिमतिम तजत्वम जाया सुतादिषु ममता विमोंच पश्या निशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठः। आपल्या वडिलांना, आत्महत्येला जाणाऱ्या वडिलांना मुलगा उपदेश करतो। एक लक्षात ठेवा, उपदेश कोण करतो याच्याशी बिलकुल घेणं देणं नसलं पाहिजे। तो वयाने लहान आहे की वयाने मोठा आहे, का त्याच्याकडे मोठी गाडी आहे की अमुक ढमुक टमुक बाकीच्या कुठल्या गोष्टी असो अगर नसो, उपदेश करणाऱ्यांकडे फक्त एकच गोष्ट पाहिजे, ज्याला म्हणतात ज्ञान। तो कोणत्या जातीत जन्माला आलेला आहे, तो कोणत्या भूमीत जन्माला आलेला आहे, याच्यावर साधूची किंमत नसते। जाती न पूछो साधु की, बस पूछ लीजिए ज्ञान। मूल करो तलवार का,
अडीन रहन दो म्या. साधूची जात बघू नका, साधू दिसतो कसा हे बघू नका. साधूतलं ज्ञान, साधूची अवस्था बघितली पाहिजे. उपदेश करणारा मुलगा आहे तरी सुद्धा आज उपदेश ऐकण्यासाठी बाप समोर बसलेला आहे. मुलगा आपल्या वडिलांना सांगतो, बाबा देहेस्ती मांस रुधिरे अभिमतीम त्यजत्वम. अभिमतीम म्हणजे ममता त्यागा. कारण हे शरीरच आपलं नाही बाबा, तर शरीराच्या संबंधाने लागणारे नाते आपले कसे. कोणीच आपलं नसतं, मग काय केलं पाहिजे. पश्चानिशम जगदिदम क्षणभंग निष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठ. बाबा भक्तीची कास धरा. कारण कलियुगामधून तरुण जाण्याचं एकमेव साधन जर कुठलं असेल तर ती भक्ती आहे. आणि हेच बाबा आपल्या जीवनातलं अतिउत्तम कर्म आहे. हाच माणसाचा धर्म आहे की माणसाने भगवत भक्ती केली पाहिजे. हा माणसाचा धर्म आहे. ज्ञानोबा तर म्हणतात, वास्तविक पाहता माणसाचा मूळ स्वभाव हा स्वभावता भजनशील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माणूस स्वभावता भजनशील असतो. जेव्हा तो जन्माला येतो ना, तेव्हा जन्माला आल्यानंतर ते बालक रडतं. का रडत असेल? कधी याचा विचार केला का तुम्ही? मला एक सांगा, एखादा माणूस मरण पावल्यानंतर आपण त्याच्यासाठी रडतो. जो जगलाय 70 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष जो जगलाय त्या माणसासाठी आपण रडतो. आणि जे बालक जन्माला आलं ते बालक जन्माला आल्या आल्या रडतं. याचा कधी विचार केलाय तुम्ही? सूक्ष्मतेने याचा विचार केलाय? जर त्याची नवीन वस्त्र आहे, नवीन कांती आहे, जन्माला आल्याबरोबरचं बालक किती कोमल असतं, किती कोमलांगणी असतं, मग तरी ते का रडतं? आणि जर ते रडलं नाही ना तर आई त्याला चिमटा घेते, आजी त्याला चिमटा घेते की रडलं पाहिजे. का रडत असेल बरं? नवीन वस्त्र आहेत त्याचे, नवीन जन्माला आलेला आहे. मेल्यानंतर रडणं ठीक आहे, पण एखादं बालक जन्माला आल्यानंतर ते का रडत असेल याचा कधी विचार केलाय तुम्ही? तुम्हाला जर समजा नवीन वस्त्र आणण्यासाठी दुकानात नेलं, नवीन साडी आणण्यासाठी दुकानात नेलं, तुम्ही रडतात का हसतात? तुम्हाला एवढंच म्हणावं फक्त तुमच्या मालकांनी, आज तुला साडी घेण्यासाठी कारंजाला नेणार आहे, दारव्याला नेणार आहे, समजून जावं मलाईची चाय आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हा स्वाभाविक गुणधर्म आहे. नवीन कपडे घेत असताना आपण हसतो, आपल्याला आनंद होतो, हा स्वाभाविक गुणधर्म आहे. मग जर नवीन कपडे घेताना आपण हसतो, एखादं जुनं कपडं फाटलेलं आपण टाकताना कधी दुःखी होत नाही, तर मग हा नियम शरीराच्या ठिकाणी का लागत नाही? एखादं नवीन जन्माला आलेलं बालक का रडत असेल याचा कधी विचार केलाय आपण? ते बालक याच्यासाठी रडतंय की त्याला 3-4 जन्माचं सगळं स्मरण होतं, आणि ते स्मरण झाल्यानंतर त्याला कळतंय की बाबा आता या दुनियेत जर फसलो आणि पुन्हा त्या मायेमध्ये फसलो आणि त्याच्यात जर मी गुरफटलो तर पुन्हा तुझं माझं आणि याच्यामध्ये जर मी असंच लटकत राहिलो तर पुन्हा मला जन्म निश्चित आहे आणि त्या गर्भवासाचं दुःख आहे. म्हणून ते बालक रडत असतं, त्याला सगळ्या जन्माचं ज्ञान असतं. हे त्याचं मूल कारण आहे, शास्त्रीय कारण आहे. म्हणून 5 वर्षाच्या बालकापर्यंत त्याला देव म्हटले का? कारण त्याला सगळं ज्ञान असतं. मग हळूहळू ते देवच जन्माला येतं ते बालक. वास्तविक पाहता तर प्रत्येक जीव भगवंत आहे, प्रत्येक जीव भगवंत आहे. मग तो जीव दशेला का आला? त्याचे प्रामुख्याने 2 कारण आहेत. भगवान महादेव पार्वतीला सांगतात, कल्पना अविद्यातेने झाला जीव.
कल्पनेने आणि अविद्येने माणूस देव असताना सुद्धा जीव दशेला आलाय. ही कल्पना आणि अविद्या ज्या वेळेला संपते त्यावेळेला तोच जीव